हे बघा मित्रांनो, आपण मागच्या वेळेस या गव्हाचा व्हिडिओ टाकला होता. ईगल 4065 हा गहू आहे. हा नवीनच गहू आहे. नवीन म्हणजे गहू जुना आहे, पण पहिल्यांदाच आम्ही या गव्हाची पेरणी केलेली आहे, ईगल 4065 टी. आणि गव्हाची उंबी जी आहे ते खूप लांब दिसते, बघू शकता आपण. आणि संख्या पण भरपूर अशी दिसते. तसा हा गहू दाटच पेरलेला होता, त्याच्यामुळे गहू चांगला असा जमलेला आहे. आपण बघू शकता दाटवा याचा. आणि याची उंची पण खूप वाढलेली आहे. कमीत कमी हा कंबरपर्यंत आला असेल, म्हणजे कमीत कमी 5 फूटपर्यंत याची उंची वाढलेली आहे गव्हाची. आणि जेवढी उंची वाढते तेवढा हा गहू झडतीत पण उतरतो, असा रिझल्ट असतो म्हणतात याचा गव्हाचा. तर गव्हाची क्वालिटी बघू शकता आपण कशा प्रकारे आहे, जवळून दाखवू शकतो. आता या गव्हाला कमीत कमी 8 ते 10 दिवस याला पाणी दिलेलं नाही कोणत्याच प्रकारचं, म्हणजे थोडं थंडीमुळे याला पाणी दिलेलं नाही. परंतु आता पाणी आपण सोडणार आहोत याच्यामध्ये. आपण आता उद्या याच्यामध्ये खताची काही आवश्यकता नाही, खत अगोदर टाकलेलं आहे. आता आपण याला फक्त पाणी देणार आहोत. पाण्यावर हा गहू आलेला आहे. उंबी एकदम चांगली भरलेली आहे, जबरदस्त उंबी भरलेली आहे. याची वाढ आपण आज खूप बघू शकता, आश्चर्यचकित अशी वाढ झालेली आहे चांगल्या पद्धतीने. गवताचा प्रमाण यात होतं, कारण गवताचा फवारा जो आहे आपण थोडा उशिरा मारला गेला, त्याच्यामुळे गवताचं प्रमाण याच्यामध्ये वाढलेलं होतं. आणि गवताचा फवारा उशिरा झाल्यामुळे गवत त्याच्यामध्ये थोडंसं होतं, पण आता जास्त वाढल्यामुळे एवढं काही गवत नाही आहे. गांजर गवत आहे याच्यामध्ये मधामध्ये. इथून पाणी देत असतो आम्ही. आणि आमचा सुरुवातीचा मक्का शेजाऱ्यांचा अगोदर लावलेला होता. बघू शकता, हा 1 महिना अगोदर मक्का आपला. एकदम अशी वाढ व्यवस्थित झालेली आहे. हा गहू आपला, हा दुरा शेजाऱ्यांचा. आणि हा आपला मक्का आहे. आपला मक्का लेट लागलेला आहे, त्याच्यामुळे एवढा मक्का आपला झालेला आहे.